जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. बघा झोपेतून उठून हे असे खेळ चालले तर तिघींचे. अँड हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी इथून आपल्या विलेज ब्लॉग आणि एंगेजमेंट स्टोरी नाही, एंगेजमेंटचा ब्लॉग आजपासून स्टार्ट झालेला आहे. आणि तुम्हाला आज तयारी बघायला मिळेल. ॲक्च्युली काल तयारी बघायला मिळाली असेल. आज एंगेजमेंट आहे संध्याकाळी. सो आज सकाळपासूनची पण काय लगबग घरात चालू झालेली आहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यांनाच जसे आपल्या गावातले ब्लॉग आवडतात तसे तुम्हाला तुमच्यापर्यंत ब्लॉग पण पोचणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि कमेंट सेक्शनमध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन्स टाकायला विसरू नका आपल्या चिवताईच्या एंगेजमेंटसाठी. और ये है मेरे सामने वाली खिड़की. और गाड्या सगळ्या काढलेल्या आहेत बाहेर, कारण की इथे सगळी तयारी चालू करणार आहेत. आणि मी आता चाललो आहे खालच्या फ्लोअरला, कारण की आमचा बेडरूम, माझी आणि दादाचे बेडरूम सेकंड फ्लोअरला आहे. आणि आई पप्पांचे बेडरूम इकडे आहे. काय देऊ? येस, अंडे देऊ? गुड मॉर्निंग. अँड अंडा रेडी आहे. कांदा टाकू त्याच्यात? हा कसं पण चालेल. एकच आमलेटचं बनवतो. आणि आमच्या एवढ्या मोठ्या घराचा आम्हाला फायदा एकच आहे की इथे सगळं जेवण बिवण इकडे. नानी एकदम टकाटकमध्ये जेवण बनवलं आले. बघ 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 बघ. आणि आम्ही इथे मस्त चिकन भाकरी खायला बसलेत सगळे. आता होणार गो, कुणालची बायको होणार. नाव काय? चिवताईचं लग्न. केटी वेडिंग्स. दाखव चिव, केटी दाखव. उलट करा. नमस्कार. पप्पीताईला दिले. ऑलमोस्ट थोडंसं रेडी झालेलं आहे. स्टेज चेअर वगैरे लावलेले आहेत. फायनली आम्ही आता कृष्णाजी, अरे कृष्णाजी जेवणाची तयारी चालू केलेली आहे. आणि सगळा प्रोग्राम आता चालू झालेला आहे. आता सगळ्या आमच्या घरातल्या महिला मंडळ सगळ्या मेकअप करायच्या मागे लागल्यात. आणि आमचे वर्मे बघा, ओके एकदम ओके, 50 खोके ओके. आणि हा पोरगा आमचा काय आज मेकअप करत नाही वाटतं. मेकअप करायची गरज पण ना आमच्या पोरगा आमचा तसंच सुंदर आहे.
सो मस्तपैकी लंच केलं आणि थोडंफार रेस्टसुद्धा केलं आहे आणि आता रेडी व्हायला लागते. माझी मेकअप आर्टिस्ट आलेली आहे, तर मी बोलवलं आहे श्रुतीला. सो तिच्याबद्दल तुम्हाला नक्कीच डिटेलमध्ये सांगेल. आता आई थोडंफार मेकअप करायला बसलेले आहेत, त्यांचं हेअरस्टायलिंग झालेलं आहे. तोपर्यंत मी थोडंफार जे आज आउटफिट घालणार त्याचं सेटअप करून दाखवते. चल मग. इथे फाल्गुनीची पण मेकअप स्टार्ट झालेली आहे आणि ऑलमोस्ट डन झालेली आहे. मी लेट आहे. आणि मेकअप करण्यासाठी कोण आहे? श्रुतीला बोलवलं यावेळेस, श्रुती मेकओव्हर. सो मला आत्तापर्यंत जसा लुक झाला मस्त खूप आवडला आहे. आणि इम्पॉर्टंटली तुम्हाला माझ्या फेसवरती काहीतरी वेगळं दिसत असेल ते म्हणजे लेन्स आहेत. मी कधीच लेन्स लावत नाही, बिकॉज एकदा दोनदा मी लावले तर ते माझे एवढे आईज वॉटरी झालेले आणि एवढा वेळ लावायचे ते लावायला. तेव्हापासून मी पण आता तिने मला थोडं अगं लावून बघ, नाही आवडलं तर आपण काढून टाकू. पण ती मी आता एवढी फटकन तिने विदिन सेकंड्स लावला अभि आणि फुल कम्फर्टेबल. म्हणजे मी नंतर बोलली तिला नको आता काढू नको, कारण ते छान पण दिसत आहेत आणि मला बिलकुल त्रास नाही झाला. आता ओव्हरऑल लुक झाल्यावर तुम्हाला दिसेलच. हिचा इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, नक्कीच जाऊन याच्या पेजला चेकआउट करा आणि तुमच्या फंक्शन्सला तिला ऑर्डर द्या. इकडे सगळी रेडी झालेले आहेत ऑलमोस्ट. वर्मा आहे बघा इथे, वर्मा इथे आहे. बाकी पब्लिक रेडी झाले आहे. काय बोलू का? हो नानी, नानी, ओ नानी. वर्माई काय बघतच नाही बाबा. ए झालं का तुझा? फोटो काढायचे, फोटो काढायचे. तुझं झालं का सांग? दीपे, दीपे, ओ दीपे बाबा. गजरा बिजरा बघू दीपा, मागे गजरा. बाबा हिरोईन दिसते रे दीपा. त्यांच्या पोन्यांना ते लावायचंय. आणि आता फाल्गुनीचं पण ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि माझे कपडे ती पण दरवाजा माझे कपडे इकडे आहे. तुम्हाला माझे कपडे बघून तुम्ही एवढे खुश होणार आहात ना की ॲक्च्युली हा जो ब्लाऊज आहे तो प्रांसल मधून आम्ही हे केलेला आहे. आणि माझे कपडेसुद्धा मी प्रांसलमधून केलेले आहेत. तुम्हाला खूप आवडतील. आणि ज्ञानाचे कपडे पण प्रांसलमधून आहेत. सो ज्ञाना सावीचे पण का? ज्ञाना सावीचे पण ते कपडे तुम्हाला बघायला पुढचा ब्लॉग बघायला लागेल, जो की एंगेजमेंट ब्लॉग असणार आहे आणि मजा येणार आहे. कारण की सगळे आता ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आणि तयारीच्या याच्यात आहेत. वाजले 5:30ला ॲक्च्युली निघायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, लेटच असतं कुठलाही कार्यक्रम. तुमच्या इथे ऑन टाईम होतं का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.